तर भोंदू खरात हा गेल्या 10 दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये खरातची एसआयटी कडनं चौकशी सुरू आहे। मात्र मिरगावातील खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात पूजा विधी अखंडित सुरूच आहेत। शिवनिका देवस्थानच्या विश्वस्त आणि पुजाऱ्यांची देखील आता चौकशी होणार आहे। भोंदू अशोक खरातचा हल्ली मुक्काम जो आहे तो जेलमध्ये आहे आणि 18 मार्च रोजी त्याला अटक झाली होती। अनेक काळे कारनामे समोर आल्यानंतर खरं तर अशोक खरात यांची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे। मात्र प्रश्न हा आहे की जे शिवनिका संस्थान आहे त्याचं हे जे ईशान्येश्वर मंदिर आहे याचं स्वच्छता कोण करतंय, त्यासोबत या महादेवाची पूजा कोण करतंय, आरती कोण करतंय। खरं बघितलं तर गेल्या 10 दिवसापासून अशोक खरात जेलमध्ये असला तरी शिवनिका संस्थानच्या विश्वासांची देखील त्यानंतर चौकशी यासाठीकडून होणार आहे। त्यासोबत पुजाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आली। मात्र या ठिकाणी शिवनिका संस्थानचे जे पुजारी आहेत ते अद्यापही नित्यनियमानं महादेवाची पूजा या परिसरात करतायत। फुलं जी आहेत ती गोळा करून पुजाऱ्यामार्फत अशा पद्धतीनं या पिंडीभोवती सजावट केली जाते। अनेक विविध फुलं जी आहेत या देवस्थान परिसरातलीच ही फुलं जी आहेत ती सजावटीसाठी वापरण्यात येत आहे। तरी मात्र ईशान्येश्वराची जी पूजा आहे ती थांबलेली नाही। कॅमेरा पर्सन अमित सर, मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, मिरगाव।